गुड मॉर्निंग. स्टडी पॉइंट एज्युकेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्याला बघा, आता आपली बायोलॉजी लेक्चर सुरू झाले आहे. आपण आतापर्यंत 5 लेक्चर घेतलेत. ते सगळं बेसिक इंट्रोडक्शनवर होते. आताचं लेक्चर जे आहे ते आपलं चॅप्टर 1 पासून आपण स्टार्ट करणार आहोत लेक्चर. म्हणजे आपलं बायोलॉजी चॅप्टर 1 आज आपण स्टार्ट करणार आहोत. आतापर्यंत जे बघितलं ते आपण बेसिक बघितलं होतं. त्यात आपण चॅप्टर 1 पासून स्टार्ट करतो. आज पहिला चॅप्टर आपल्याला घ्यायचा आहे. तर बघा, आज आपण पहिला चॅप्टर सुरू करतोय. आपलं पहिलं चॅप्टर आजचं नाव असणार आहे, म्हणजे आपले लेक्चर हे आज 6वं लेक्चर आहे. बरोबर आहे. 5 लेक्चर आपण इंट्रोडक्शन घेतली होती. तर आज आपण पहिलं चॅप्टर स्टार्ट करतोय बघा. तर पहिले चॅप्टरचं नाव असेल आपल्या सायटोलॉजी, पेशी विज्ञान. आपल्या लेक्चरचं नाव असेल. मराठीत काय म्हणतो आपण, पेशी विज्ञान. तर हे आपलं आज नवीन चॅप्टरला आपण सुरुवात केलेली आहे. तर पेशी विज्ञान बद्दल आपल्याला माहिती बघायची. बघा, सायटोलॉजी म्हणजे सायटोलॉजीचं मिनिंग काय होतं, तर सायटो आणि लॉजी ह्याचं म्हणजे काय, पेशी, आणि लॉजी म्हणजे काय, टू स्टडी म्हणजे काय, अभ्यास करणे, अभ्यास. तर आपला पेशीचा अभ्यास करायचा म्हणून त्याच शाखेला काय म्हणतो आपण, सायटोलॉजी. ज्या शाखेत पेशीचा अभ्यास केला जातो म्हणजे टू स्टडी ऑफ सेल, म्हणजे ज्या शाखेत पेशीचा अभ्यास केला जातो त्या शाखेला काय म्हणतो आपण, सायटोलॉजी, पेशी विज्ञान असं म्हणतो. हे झालं आपण सायटोलॉजी म्हणजे काय, ज्या शाखेत पेशीचा अभ्यास केला जातो त्याला आपण सायटोलॉजी असं म्हणतो. मग आता पेशीचा अभ्यास करायचा आपल्या ह्या लेक्चर मध्ये पूर्ण, त्यामुळे आपण ह्या चॅप्टरचं नाव आपल्या सायटोलॉजी, पेशी विज्ञान. तर बघा, पेशी विज्ञान जे आहे ते पेशी विज्ञानची टर्म कोणी सांगितले बघा, जे पेशी ह्याला सायटोलॉजी नाव हे टर्म कोणी दिली, तर ते सायटोलॉजी ही टर्म जे आहे ही टर्म कोणी सांगितलेली आहे, तर त्या तिचं नाव आपलं माहित असलं पाहिजे की ही सायटोलॉजी ही टर्म कोणी सांगितली, तर हर्टविंग. शास्त्रज्ञाचं नाव काय, हर्टविंग. तर हे सायटोलॉजी जी काय टर्म आहे ते कोणी सांगितले, तर हर्टविंग. बघा, ही जी नाव आहे ती इंग्लिशमध्ये लक्षात राहू द्या, कारण की मराठीत ह्याचं मिनिंग मराठीत लक्षात ठेवायचा प्रयत्न करू नका, अवघड जाईल. आता लक्षात राहू द्या. तर काय, मग काय, तर टर्म कोणी सांगितलं, सायटोलॉजी ही टर्म कोणी सांगितलं, हर्टविंग यांनी सांगितलेलं आहे सायटोलॉजी ही टर्म. मग आपण हे टर्म कोणी सांगितलंय, हर्टविंग. म्हणजे सायटोलॉजी ही टर्म कोणी सांगितलंय, हर्टविंग यांनी. त्यानंतर बघा, पुढचा पॉईंट असा आहे की फादर्स ऑफ सायटोलॉजी, म्हणजे सायटोलॉजीचे जनक आपण कुणाला म्हणतोय, तर बघा, फादर्स ऑफ सायटोलॉजी, फादर ऑफ सायटोलॉजी कुणाला म्हणायचं आपण, तर ते आहेत रॉबर्ट हुक. काय नाव आहे त्यांचं, फादर्स ऑफ सायटोलॉजी म्हणजे काय, जनक जे आहे ते, म्हणजे पेशी विज्ञानाचे जनक. पेशीचा शोध कोणला, म्हणजे त्यांनी सेल डिस्कवर केली म्हणूनच त्यांना आपण फादर्स ऑफ सायटोलॉजी, पेशी विज्ञानाचे जनक आपण कोणाला म्हणतो, तर ते मग रॉबर्ट हुक. त्यांचं नाव काय, रॉबर्ट हुक. त्यांचं नाव काय, तर बघा, रॉबर्ट हुक हे त्याचं नाव आहे. की त्यांनी काय केलंय की, आणि त्यांनी काय केलंय की पेशीचा शोध लावलाय. पेशी त्यांनी शोधली, पेशीचा शोध लावला, पेशी डिस्कवर केली, सेल डिस्कवर केली. कधी केली, तर ती 1665 मध्ये त्यांनी पेशीचा शोध लावला. 1665 मध्ये. आणि ती सेल कशी होती, तर ती डेड सेल होती. तर ती कोणती सेल होती ती पण माहित असलं आपल्याला, डेड सेलचा त्यांनी शोध जी लावला, तर ती सेल कशी होती, मृत पेशी होती. कशी होती ती, मृत पेशी. ती मृत पेशी होती. मग बघा, सुरुवातीला सायटोलॉजी ही टर्म कोणी सांगितलेली आहे, तर हर्टविंग हे सांगितलेले आहे. फादर्स ऑफ सायटोलॉजी, फादर्स ऑफ सायटोलॉजी काय, तर
पेशी विज्ञानाचे जनक कोणाला म्हणतो आपण, तर रॉबर्ट हुक यांना पेशी विज्ञानाचे जनक म्हणतो, कारण की त्यांनी पेशीचा शोध लावलेला आहे. कधी लावलेला आहे, तर ते 1665 मध्ये त्यांनी पेशीचा शोध लावला. आणि ती सेल कशी होती, शोध लावलेली पेशीची सेल कशी होती, ती डेड सेल होती, मृत पेशी होती, त्याचा त्यांनी शोध लावला होता. मग बघा आता ही माहिती बघितली आपण. आता पुढचं पॉईंट असा बघा, फादर्स ऑफ मॉडर्न सायटोलॉजी, म्हणजे आधुनिक पेशी विज्ञानाचे जनक कोण. मग काय पुढचा पॉईंट आहे, फादर्स ऑफ, हे पॉईंट परीक्षेला पडते म्हणून घ्यायचे आपला, फादर ऑफ मॉडर्न सायटोलॉजी, मॉडर्न सायटोलॉजी. तर मग त्याचं आन्सर काय आहे, तर फादर ऑफ मॉडर्न सायटोलॉजी. हे आपल्याला म्हणजे ह्याच्यावर प्रश्न येऊ शकते, त्यामुळे आपण सुरुवातीला बेसिक घेतोय. चॅप्टर आपण बेसिक पासून स्टार्ट केलाय. मग पहिल्यांदा काय होतं की टर्म, सायटोलॉजी टर्म कोणाला म्हणतो, कुणी सांगितलेलं आहे, तर हर्टविंग यांनी सांगितलेलं आहे. तर फादर्स ऑफ सायटोलॉजी म्हणजे पेशी विज्ञानाचे जनक कोणाला आपण म्हणतो, ते रॉबर्ट हुक. मग आधुनिक पेशी विज्ञानाचे जनक कोणाला आपण म्हणतो, आधुनिक पेशी विज्ञानाचे जनक जे आहे ते स्वॅनसोन. त्यांचं नाव काय, स्वॅनसोन हे त्यांचं नाव आहे. तर त्यांनी काय सांगितलं, तर आधुनिक पेशी विज्ञानाचे जनक, आधुनिक पेशी विज्ञानाचे जनक. प्रत्येक गोष्ट म्हटल्याची गरज नाही, तुम्हाला समजत असेल. मराठीत अर्थ मी सांगतोय तरी. म्हणजे काय, फादर्स ऑफ सायटोलॉजी जे काय ते पेशी विज्ञानाचे जनक कोण आहेत, प्रथम तर ते रॉबर्ट हुक आहेत. मग आधुनिक पेशी विज्ञानाचे जनक कोण आहेत, तर ते स्वॅनसोन हे आहेत आधुनिक पेशी विज्ञानाचे जनक. मग इथपर्यंत तुम्हाला माहिती कळली काय, की सायटोलॉजी टर्म कोणी सांगितले, हर्टविंग यांनी सांगितले. फादर्स ऑफ सायटोलॉजी पेशी विज्ञानाचे जनक कोण आहेत, तर रॉबर्ट हुक. त्यांनी पेशीचा शोध घेतलेला आहे, म्हणजे पेशी शोधलेला आहे किंवा सेल डिस्कवर केलेला आहे. कधी, 1665 मध्ये. ती सेल कशी होती, डेड सेल होती, मृत पेशी होती, बरोबर. तर ही मृत पेशी होती. आता बघा पुढचा पॉईंट बघायचा आपल्याला, काय ती मृत पेशी होती. इथपर्यंत बघितलं आपण. आता पुढचा पॉईंट बघू, ते जे खालचं मग नाव ज्यांना दिसलं नसेल त्याचं नाव सांगतो, काय आहे, मॉडर्न, फादर्स ऑफ मॉडर्न सायटोलॉजीचं स्वॅनसॉन होतं. काय होतं नाव, तर स्वॅनसॉन. हे ज्यांना दिसलं नव्हते मी लक्षात आले, स्वॅनसॉन होतं त्या मॉडर्न, फादर्स ऑफ मॉडर्न सायटोलॉजीचं. म्हणजे काय, आधुनिक पेशी जनक कोणाला म्हणतो आपण, तर ते स्वॅनसॉन. मग आता हे आपण इथपर्यंत माहिती बघितली. आता बघा त्यांची बुक्स पण बघायची आता, बरं का. त्यांनी कोणते कोणते पुस्तक लिहिले ते आपण बघू. आता पुढचा एक पॉईंट अजून बघू, इंडियन फादर्स ऑफ सायकोलॉजी. आधी आपण त्यांची माहिती घेऊ. बघा ना, इंडियन फादर ऑफ सायटोलॉजी. तर ते आपण कोणाला म्हणतो, इंडियन फादर ऑफ सायकोलॉजी. म्हणजे भारतीय पेशी विज्ञानाचे जनक कोण आहेत, तर ते भारतीय पेशी विज्ञानाचे जनक जे आहेत कोणते आहेत, तर A.K. शर्मा. कोण आहेत ते, A.K. शर्मा. A.K. शर्मा आहेत. म्हणजे इंडियन फादर ऑफ सायकोलॉजी, भारतीय पेशी विज्ञानाचे जनक कोण आहेत, तर A.K. शर्मा हे आहेत. लक्षात आलं, भारतीय पेशी विज्ञान जनक कोण आहेत, तर ते A.K. शर्मा हे आहेत भारतीय पेशी विज्ञान जनक. आणि शेवटचं एक सायटोजेनेटिक्स, फादर्स ऑफ सायटोजेनेटिक्स. म्हणजे हा पॉईंट एक लक्षात राहू द्या. प्रश्न सेंट्रलची कुठली तरी एक्झाम मध्ये हा प्रश्न पडला होता. मग काय विचारलं त्यांनी, सायटोजेनेटिक्स
जेनेटिक्स फादर ऑफ, लक्षात, सायटोजेनेटिक्सचे फादर कोण आहेत तर ते, हे पण लक्षात असलं माहित पाहिजे आपल्याला, तर ते सायटोजेनेटिक्स एच जे मूलर, एच जे मूलर, एच जे मूलर हे झाले सायटोजेनेटिक्स म्हणजे काय, पेशी अनुवंशिक, पेशी अनुवंशिक, अनुवंशिक बघा, पेशी अनुवंशिकचे जे ह्याच्यामध्ये जे पेशी सायटोजेनेटिक्स मध्ये काय केलं जातं तर पेशीमध्ये जे काय जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिक घटना घडतात त्याचा अभ्यास केला जातो. मग त्याचं जनक कोणला म्हणतात तर एच जे मूलर. मग आता एकदा लक्षात राहू द्या, आपण पहिल्यांदा काय बघितलं होतं की सायटोलॉजी ही टर्म कोणी सांगितलेली आहे तर हर्टविंग यांनी सांगितलेली आहे, बरोबर. सायटोलॉजी ही टर्म हर्टविंग यांनी सांगितलेली आहे. पण फादर्स ऑफ जेनेटिक्स फादर्स ऑफ सायटोलॉजी म्हणजे पेशीविज्ञान जनक आपण कोणला म्हणतो तर रॉबर्ट हुक यांना म्हणतो. का तर त्यांनी सेल डिस्कवर केलेले आहे, पेशीचा शोध त्यांनी घेतलाय. कधी घेतलेला 1665 मध्ये घेतलेला आहे. आणि त्यांनी शोधलेली सेल कशी होती तर डेड सेल होती, मृत पेशी होती, बरोबर. नंतर आपण मॉडर्न फादर्स ऑफ मॉडर्न सायटोलॉजी आधुनिक पेशीविज्ञान जनक आपण कोणाला म्हणतो तर स्वॅनसॉन, बरोबर. स्वॅनसॉन ह्यांना आपण फादर्स ऑफ मॉडर्न सायटोलॉजी असं म्हणतो. त्यानंतर आपण काही इंडियन फादर्स ऑफ सायटोलॉजी, जे भारतीय पेशीविज्ञान जनक आपण कोणाला म्हणतो तर ते ए के शर्मा. कोणाला? ए के शर्मा यांना आपण भारतीय पेशीविज्ञानाचे जनक असे म्हणतो. आणि त्यानंतर आपण बघितलं की सायटोजेनेटिक्स, जे जनक आपण कोणाला म्हणतो ते चे मूलर. तर बघा हे बघितलं, ह्यांची आपण प्रत्येक सायंटिस्ट जे आहेत त्यांनी एक एक पुस्तक लिहिले, त्या पुस्तकाची फक्त माहिती थोडक्यात घेऊ, म्हणजे त्या पुस्तकावरून आपल्याला प्रश्न आला तर ते सुद्धा आपल्याला पडू शकतो प्रश्न, तो माहित असावा आपल्याला तो प्रश्न. बघा आता ए के शर्मा, प्रत्येकाचं पुस्तक आपण सांगतो. मला पुस्तक जे दोघांचंच आहे, फक्त दोन पुस्तकांची माहिती मला फर्स्ट मध्ये सांगतो मी, म्हणजे त्यांनी फक्त पुस्तक कोणतं कोणतं लिहिले ते. तर बघा जे टर्म सांगितली आपल्याला, कोणी सांगितली टर्म की सायटोलॉजी टर्म सांगितलं नाव काय, हर्टविंग, बरोबर आहे का. त्यांनी सांगितलं फादर्स ऑफ सायटोलॉजी. आणि दुसरं आपण टर्म सांगितली हर्टविंग म्हणून. त्यानंतर आपण बघा फादर्स ऑफ सायटोलॉजी पेशविज्ञान जनक कोणाला रॉबर्ट हुक यांना म्हणत होतो ना. मग रॉबर्ट हुक यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, त्याचं नाव बघा रॉबर्ट हुक यांनी एक पुस्तक लिहिले, त्या पुस्तकाचं नाव आहे, रॉबर्ट हुक यांनी लिहिलेलं पुस्तक आहे ते मायक्रोग्राफिया. काय नाव आहे त्याचं, मायक्रोग्राफिया. ह्याच्यामध्ये पूर्ण सेलची स्टडीज, सेलचा अभ्यास सांगितलेला आहे त्यांनी. मायक्रोग्राफिया रॉबर्ट हुक यांनी लिहिलेलं पुस्तक कोणतं आहे, मायक्रोग्राफिया. त्यांनी त्यामध्ये पूर्ण पुस्तकाचं नाव आहे, त्यांचं ते बुक आहे. आपण पॉईंट काढते लिहिलेली पुस्तकं त्यांनी कोणते ते बघतोय. तर बघा रॉबर्ट हुक यांनी मायक्रोग्राफिया सेलचा अभ्यास त्यामध्ये पूर्णपणे सांगितलेला आहे. आणि दुसरं जे आहे ते स्वॅनसॉन, जे काय आपण नंतर ते बघितले, फादर्स ऑफ मॉडर्न सायटोलॉजीचे जनक जे आहे ते स्वॅनसॉन यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे, त्यांनी पण एक पुस्तक लिहिलं आहे, तर त्या पुस्तकाचं नाव आहे सेल. त्या पुस्तकाचं नाव आहे सेल, बुक नेम. पुस्तकाचं नाव आहे सेल, लक्षात आलं. ह्या पुस्तकाचं नाव आहे सेल. आता इथपर्यंत बघितलं बघा आपण, रॉबर्ट हुक यांनी पुस्तक लिहिलंय मायक्रोग्राफिया आणि स्वॅनसॉन यांनी लिहिलंय सेल. या दोन्हीमध्ये सेलचा अभ्यास सांगितलेला आहे. मग रॉबर्ट हुक यांचं मायक्रोग्राफिया आणि स्वॅनसॉन यांचं सेल. रॉबर्ट हुक हे सायटोलॉजी जनक आहेत, तर हे मॉडर्न सायटोलॉजी जनक स्वॅनसॉन येत आहे. इथपर्यंत आपण माहिती बघितलेली आहे लेक्चरमध्ये.
मग हेपर्यंत आपण माहिती बघितली. मग आता एकदम फास्ट म्हणजे आपण रिव्हिजन करून घेऊ बघा. पुस्तक लक्षात आले तुमच्या? तर हे आपण बेसिक पॉईंट बघितला आपण. आता पुढचा पॉईंट आपण बघायचा आहे. आता फक्त आपण काय काय बघितलं बघा. हे सायकोलॉजी टर्म कोणी सांगितले आहे? आपला टर्म लक्षात पाहिजे. टर्म कोणी? हर्टविंग यांनी, बरोबर. हर्टविंग यांनी सांगितले. सायकोलॉजीचे जनक सायकोलॉजी मराठीत घेतले ते जनक. पेशीविज्ञानाचे जनक कोण आहेत? रॉबर्ट हुक. कोण आहेत तर रॉबर्ट हुक. त्यानंतर काय? मॉडर्न सायकोलॉजीचे जनक कोण आहेत? आपण बघितले स्वॅनसोन. कोण? स्वॅनसोन, बरोबर. परत काय बघितलं आपण? इंडियन सायकोलॉजीचे जनक. इंडियन जनक कोण होते बघितलं आपण? A.K. शर्मा. कोण होते? A.K. शर्मा. आणि शेवटचं काय बघितलं आपण अजून? सायटोजेनेटिक्स. सायटोजेनेटिक्सचं जनक कोण होते? H.J. मुलर हे होते सायटोजेनेटिक्सचे जनक. आणि ह्यांनी पुस्तक लिहिलं होतं. बुकचं नाव काय? मायक्रोग्राफिया आणि ह्यांच्या सेल. झालं, एवढा पॉईंट आपण आज बघितलेला आहे. पुढच्या लेक्चर मध्ये आपण काय करू? राहिला पुढचा पार्ट आपण सायकोलॉजीचा कव्हर करून घेऊ. लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये सांगा. स्टडी पॉईंट एज्युकेशन आपलं चॅनल आहे. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि पुढचं बायोलॉजी पुढच्या लेक्चर मध्ये आपण सायकोलॉजीचा पुढचा हे आपल्याला 8 ते 10 लेक्चर मध्ये कव्हर करायचे. जो 8 ते 10 लेक्चर आपले होतील सायकोलॉजीचे एकदम बेसिक म्हणजे आपण घ्यावं. तर पुढे थँक्यू.